नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। किचन मध्ये सगळं दिलेलं आहे। पोट कमी करायचं असेल तर औषध खायचं नाही कुठलंही। औषध खाल्लं की कमी होते, पण औषध बंद केलं की परत डबल होते। औषधांचं असंच आहे, जोपर्यंत त्याचा असर आहे तोपर्यंत तुम्हाला ते साथ देतात आणि जेव्हा त्यांचा असर संपतो त्यावेळेस ते डबल व्हायला लागते सगळ्या गोष्टी। म्हणून विनंती करतो, आजपासून घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक घ्यायचं, करायचं आहे तर घरगुती उपाय करायचे। पोट कमी करायचं आहे ना, दालचिनीचा तुकडा एवढाच ठेवायचा खिशामध्ये, थोडंसं खायचं ठेवायचं, थोडंसं खायचं ठेवायचं, थोडंसं काय दिवसभरात एवढं संपवायचा। 15 दिवसातच तुम्हाला कळायला लागेल की आपलं पोट कमी व्हायला लागलंय। 15 दिवसातच करून बघा। महिलांच्यासाठी सुद्धा ते कसं असतं, प्रेग्नन्सी नंतर ते तुमच्या डिलिव्हरी नंतर आफ्टर डिलिव्हरी काय होते, सीझर करतात। आता नॉर्मल डिलिव्हरी राहिलीच नाही, सीझर करतात आणि ते सीझर केल्यानंतर जे पोट त्यांचं वात राहिलेला असतो, वात्या राहिलेला असतो, तो जात नाही। हे जर घालवायचं असेल तुम्हाला, मोहरीचं आणि तिळाचं तेल मिक्स करायचं, गरम करायचं, लावायचं आणि थोडासा शेक द्यायचा। 3 महिन्यामध्ये तुमचा तो वात कमी होऊन जातो। करून बघा या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी आहेत। आता तुम्ही 6 महिने औषध खाल, तर 3 महिने ते करणार नाही तर करा, मी पाया पडतो। खूप कमी खर्चामध्ये होईल। 50-50 रुपयाचं जर तेल आणलं ना, 6 महिने पुरेल तुम्हाला 100 रुपये, पण ते कायमचं निघून जाईल, कायमचं। आपण पण समजा अपचनाचा त्रास आहे, बऱ्याच लोकांना कसं होतंय, पचन संस्था करपट ढेकर येणे, काय काय होणे असं जर होत असेल, आलं खिसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, चवीसाठी मीठ घालायचं, हे खायचं। ते आलं लिंबू मीठ संपायच्या अगोदर करपट ढेकर निघून जातात, एवढ्या फास्ट मध्ये होतंय। जर समजा पचन संस्था रोज जर असा प्रॉब्लेम असेल तर तेजपत्ता, तमालपत्री काय म्हणता तुम्ही, तेजपत्ताच म्हणता ना, तर त्याचा काढा करायचा। एक पान घ्यायचं, 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचं, हे उकळवायचं आणि रोज रात्री जेवण झाल्यानंतर हे प्यायचं। ऑटोमॅटिक सकाळी विदाउट प्रेशर, मोबाईलला पासवर्ड टाकायच्या अगोदरच कार्यक्रम एवढ्या इन्स्टंट होऊन जातो। ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे, बरोबर आहे ना? ते करून प्यायचं, करून बघा। 21 दिवस करायचं, 21 दिवसानंतर वर्षभर परत तुम्हाला काय अडचण नाही। अजून जर म्हणलं तुम्ही ज्यांना गॅसेसचा त्रास आहे तर त्यांनी काय करायचं, वेलदोडा संपवायचा। वेलदोडा घ्यायचा, त्यात आत काळे दाणे असतात बघा, ते एक तासाभराने 1 तासाने खाऊन खाऊन मुखशुद्धी पण होते आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं गॅसेसचा प्रॉब्लेम पण निघून जातो। डोळ्यांच्या तक्रारी असतात, काय करतात तुम्हाला माहिती आहे? त्याच्यासाठी स्वयंपाकघरात तुमच्या काय माहिती आहे डोळ्यांच्या तक्रारीसाठी? अहो त्रिफळ, तुम्ही स्वयंपाकघरात त्रिफळ, तुम्ही काय जेवणात त्रिफळ घालता का? बसवता का ह्याच्यावरती लोकांना? आणि हे असं असते, काय कशासाठी वापरायचं खरंच माहित नाही हो। मी पाया पडतो तुमच्या, जरासं आपला आयुर्वेद आहे अहो, तुमचा नाही का आयुर्वेद? भारत देशाचा आहे, मग तुम्ही भारतवासी नाही का? मी पाया पडतो तुमच्या, हे समजून घ्या। हो बा, स्वयंपाकघरात मिरी कशासाठी आणली माहिती आहे का तुम्हाला? मिरी, हा आता कसं, आता ट्यूब पेटली बघा, डोळ्यांसाठी, कोटा साफ व्हायसाठी, डोळ्यांसाठी मिरी 1 नंबर बरं का, सगळ्यात बेस्ट। तुम्हाला हे माहिती आहे का, घार माहिती आहे का, बाज माहिती आहे? जे वरती हे करणार असतं ना, गरुड असो घार असो, ते किती उंचावर गेले तरी खाली ते बघतात बघा, काय नजर असेल हो त्यांची? ते काय खातात माहिती आहे का? मिरी खातात, मिरी खातात आणि त्या मिरीमुळे त्यांना ते एवढं चकचकीत दिसतंय सगळं। आम्हाला माहितच नाही मिरी कशासाठी आणली, दालचिनी कशासाठी आणली, लवंग कशासाठी, लवंग कशासाठी आणली, खमंग वास यायला, बरोबर आहे का नाही? हे असंच वाटतंय आपल्याला। अहो लवंग ना आपले दात मजबूत करते। स्वयंपाकात लवंग असते ना, ती हिरड्यांना मजबूती देते आणि हिरड्या एवढ्या मजबूत होतात की ते दात धरून ठेवते, त्यासाठी लवंग असते त्याच्यामध्ये। स्वयंपाकघरात हळद असते, आतनं समजा अल्सर असेल, काय असेल किंवा जखमा असेल, कधी कधी गरम खातो बघा आपण, तोंडात चहा पिताना इथं भासतं, इथलं समजतं आत काय होत असेल, बघितलं कधी? त्याला विचार, आत पण तशीच परिस्थिती होती, चहा जसा जातो तसा। कधी कधी गरम खाता खाता आत गेलं, आत काय झालं असेल त्याची परिस्थिती, त्याला विचार। ते असं काय असेल तर ते, किंवा पूर्वी कडक कडक भाकरी खायची, ती भाकरी कुठेतरी असं आत जाताना अन्न नलिकेला ओरखडा उठला, काय झालं, लागलं तर
ते कशाने बरं होणार? त्यासाठी हळद असायची बघा स्वयंपाकात. हळद घातली ना तर ते बरं व्हायचं. पूर्वी लोकांना हे सगळं माहिती होतं. आज सगळं तुम्ही काय सांगायचं, सगळं विचित्र. दात तर मला वाटतं का नाही, हल्ली लहान मुलांचे तरी दात हिरड्यानच लागलेत काळे काळे होऊन. हे गोड चॉकलेट अमुक तमुक खायचं ना. आता तुम्हाला सांगू का, चॉकलेट पण खावीत, पण कोणती? तोडकर संजीवनीची. तोडकर संजीवनीची चॉकलेट आहेत, तुम्हाला माहिती आहे का? ज्या चॉकलेटांमध्ये शतावरी आहे, अश्वगंधा आहे, शिलाजीत आहे. सगळ्यांनी पुरुषांनी तरी शिलाजीतची चॉकलेट खाली पाहिजे, आणि ती शुगर फ्री आहे. गोड लागतात पण शुगर साखर नाही आहे त्यात. असे आहेत. महिलांनी ती चॉकलेट खाल्ली पाहिजे. खायची इच्छा आहे ना, मुलांना पण दिलं पाहिजे. शतावरीची वगैरे देऊ शकतो आपण. महिलांनी पण शतावरीची, आपण अश्वगंधाची, शिलाजीतची सगळी खाऊ शकतात. वेगवेगळ्या टाईपचे आहेत चॉकलेट आहेत, पण ज्यानं दात खराब होत नाही. चॉकलेट आहेत पण ज्यानं, मी काही जाहिरात करायला आलेलं नाही घ्या, पण तुम्हाला सांगितलं खायचं असेल तर असं काहीतरी खाल्लं पाहिजे. कुणाचंही घ्या, मी माझंच घ्या असं म्हणत नाही, कुणाचंही घ्या. पण मला अशी क्युरियोसिटी फार असते ना, मला असं रिसर्च करायला फार आवडतं. आणि मला असं काहीतरी द्यायचं आहे ना तर चांगलं द्यायचं. मुलांना चॉकलेट द्यायची आहेत ना तर तोडकर संजीवनीनं असली चॉकलेट काढलेली आहेत, जी चॉकलेट तुम्हाला तुमच्या मुलांना आरोग्य देऊ शकतात, दात खराब करू शकत नाही. दातांच्या बाबतीत आता सगळ्यांचे जर दात म्हणलात तर दात बघायला गेलं तर शरीर मजबूत ठेवायचं असेल तर दात मजबूत असायला लागतात. म्हणजे चिरवणक्रिया व्यवस्थित होते, लाळ ग्रंथी ओके राहतात. ह्याच्यासाठी सुद्धा एक मंजन आहे, मंजन म्हणजे दंत मंजन आहे, दंतप्रभा दंत मंजन. तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंत मंजन आहे, जे दंत मंजन तुम्ही वापरू शकता. पण ऍक्च्युली दंत मंजन म्हणलं की सकाळी ते लावायचं असते. पण आमचं जे दंत मंजन तोडकर संजीवनीचं आहे ते संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर लावायचं आहे. कारण ह्याच्यात तुम्हाला माजू फळ माहिती आहे का? तुमरू माहिती आहे? ही फळं माहिती आहेत का? ही जंगली फळं आहेत, सगळी वनस्पती आहेत, त्यांची फळं आहेत. ह्या फळं जी आहेत ही फळं आपल्या दातांची ट्रीटमेंट करतात. दात किडू देत नाहीत, हालू देत नाहीत, पडू देत नाहीत. दात शुभ्र. तुम्ही जे ब्रश घासता ना, ब्रश हा प्लास्टिकचा असतो. त्यानं दातावरती काय होतं माहिती आहे? कोटिंग संपतं दातावरचं, दात खराब होतात. पण आम्हाला ब्रश लावल्याशिवाय चालतच नाही. इट्स ओके, लावा. पण ते मेंटेन जर करायचं असेल तर दंतप्रभा दंत मंजन, आणि तेही लावायचं आहे ते मधल्या बोटाने. हा, या बोट कसं असतं, सरळ असते, लावताना असं सरळ असते. पण मधलं बोट बघा ऑटोमॅटिक क्रॉस असते, आपल्या पूर्ण कडेपर्यंत जातं. आणि ह्याचं प्रेशर बरोबर सगळ्या दातांवरती, हिरड्यांवरती पडतं. तर हे रात्री लावायचं आहे. खळखळ खळखळ चूळ भरायची, परत हात फिरवायचं, बोट फिरवायचं, आणि परत चूळ भरून झोपून टाकायचं. रात्रभर ही वनस्पती तुमच्या दातांवरती ट्रीटमेंट करतात. ह्यात लवंग आहे, ह्या दंतप्रभा दंत मंजन मध्ये लवंग आहे, मिरी आहे. ह्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला माजू फळ आहे, तुमरू आहे, मिसवाक आहे, जे दातांचं तुमच्या शुभ्रता वाढवते, पांढरे शुभ्र करतात. आणि त्याचबरोबर तुमच्या दातांची काळजी घेण्यासाठी, म्हणजे बऱ्याच लोकांना व्यसनामुळे सुद्धा जखमा होतात, काय काय होतात, किंवा बऱ्याच लोकांना बघा तोंड वगैरे आलेलं असतं. तर अशावरती माजू फळ खूप छान प्रकारे काम करतं. तुमरू ही दाता म्हणजे जे घशाचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा कमी करण्याचं काम. म्हणजे बऱ्यापैकी दातांची काळजी, हिरड्यांची काळजी, पूर्ण जबड्याची काळजी घेणार हे दंतमंजन, दंतप्रभा दंतमंजन हे आमचं मार्केटला आहे, जे तुम्हाला आज इथं नाशिकमध्ये सगळीकडे मिळू शकतं. आजही हवं असेल तर मी आणलेलं आहे, डिस्काउंट मध्ये. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या. पण तुम्हाला सगळ्यांना पुरतील एवढं आणलेलं नाही आहे, कारण मी काय विकायला आलेलं नाही. मी फक्त सॅम्पल आणलेले आहेत, तेही तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळून जाईल. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या. आणि दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे, आता मार्केटला भाजी बघितली तर सगळी औषध फवारणी केलेली येते. मग काय खायचं नाही का? किंवा रासायनिक खतं वापरून पिकवलेले धान्य असतात, मग काय खायचं नाही का? सगळ्यांना माहिती आहे त्याचे साईड इफेक्ट होतात. पण कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ नयेत, म्हणजे कशाचेही, वातावरणाचे असू दे, अन्य कशाचे असू दे, खाण्यापिण्याचे असू दे, हे व्यसनाचे असू दे, साईड इफेक्ट होऊ नये म्हणून सुद्धा जडीबुटीयुक्त चूर्ण आमचं एक आहे. तेही खूप कमी खर्चामध्ये, ते 25 रुपये आहे फक्त. तेही आज तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळेल. साईड इफेक्ट पासून तुम्ही दूर राहू शकता खूप चांगल्या प्रकारे. ह्याच्यामध्ये जंगली तुळशीचा उपयोग केलेला आहे आम्ही. जंगली तुळस कोणी बघितली आहे का? किती उंच असते बघितले तर सांगा बरं ताई, किती उंच असते? ती साधी तुळस कमीत कमी 10 ते 12 फूट उंची असते तिची. आणि त्याची पानं पण खूप छान असतात. 1-2 पानं जर खाल्ला तर पूर्ण शरीर थंड व्हायला लागतं. आज तुम्ही ते घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की ते खाल्ल्यानंतर पूर्ण शरीर थंड होतं. त्या तुळशीच्या पानांचे महात्म्य तुम्हाला समजेल बघा.
तुरे सुद्धा एवढे एवढे लांबडे तुरे असतात ताई, त्याला जे मंजिरे असतात ना, मंजिऱ्या सुद्धा एवढे एवढे मोठे असतात, लांबडे असतात. त्या तुळशीचा उपयोग करून आम्ही हे जडीबुटीयुक्त चूर्ण आहे ते तुम्ही घेऊ शकता, जे साईड इफेक्ट पासून तुम्हाला लांब ठेवेल, तुमची ऑक्सिजनची मात्रा चांगली ठेवेल, 1 मिनिटाच्यात पोटा साफ करून देईल, पचन संस्था चांगली चालवेल. अशा पद्धतीचं जडीबुटीयुक्त चूर्ण आहे आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते किती बॉडी थंड करते, सगळी उष्णता पित्त सगळं कमी करून टाकते. उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास, मूळव्याध वगैरे सगळं बऱ्यापैकी ते कमी करून टाकते, कारण उष्णता पित्त कमी आलं की सगळं ओके होऊन जाते. आणि म्हणून सांगतो की घ्यायचं तर असं काहीतरी घ्या. चॉकलेट घ्यायचं तर मुलाला, चॉकलेट आणलेली नाहीत बरं का, चॉकलेट घ्यायची तर इथं मार्केटला अवेलेबल आहेत, तसली घ्या. जे द्यायचं मुलाला तर तसं द्या, चांगलं काहीतरी देऊया. आणि कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या. मी विनंती करेन आजपासून तुम्हाला की डोक्यातून आजार काढून टाका, शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी तुमच्या सोबत नेहमी उभा राहील. तर आजपासून हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं, टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचं, काम करायचं, पण टेन्शन घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आजार आजपासून डोक्यातून काढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परत एकदा मी सगळ्या आयोजकांचे आभार व्यक्त करतो. मला बोलवलात, इतक्या वेळ मला बोलायला, तुमच्याशी हितगुज करण्यास संधी दिला, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांना कोणाला मला भेटायचंय त्यांनी नक्की फोन करा. माझी भेट इथं पुण्यात होऊ शकते, खूप सोपं आहे मला भेटणं. मला भेटायसाठी कुठल्याही प्रकारचं काय अट्टास करायची गरज लागत नाही. बरीच लोक म्हणतात खूप फोन केले हो, ते स्कॅनर स्कॅन करा, मी लगेच भेटतोय तुम्हाला. स्कॅनर स्कॅन केला, माझी भेट, माझी अपॉइंटमेंट सगळी त्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता, सगळी तुम्हाला त्याच्यावरती माहिती मिळेल. आणि मला भेटणं, मी भेटतो बरं का, मी काय एवढा माणसातून बाजूला गेलेलो नाहीये. मलाही माणसात राहायला आवडतं, मलाही भेटायला आवडतं, मला काम करायचंय. भेटलो नसतो लोकांना तर 7 लाख लोकांवरती यशस्वी उपचार कसे केले असते, बरोबर आहे ना. तेवढ्या लोकांना भेटलो, तुम्हाला का नाही, तुम्हाला भेटू शकतो नक्की. थँक्यू, धन्यवाद.